नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. देवळाली नगर परिषदेचे येत्या 20 डिसेंबरला मतदान होतंय आणि पुन्हा एकदा प्रचाराने जोर धरला असून दुसरीकडे मात्र देवळालीतील प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेच्या प्रचाराचा फलक अज्ञाताने फाडला असल्याचे शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांनी आरोप केला आहे. या प्रकारामुळे काही काळ देवळाली प्रवरा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमच्या विजयाची खात्री झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून असे भ्याड कृत्य केल्याने यावर मतदारांवर कुठलाच फरक पडणार नाही. देवळालीचे मतदार मतदानातून विरोधकांना दाखवून देणार असल्याचे शिवसेनेचे नेते प्रशांत मुसमाडे यांनी सांगितले. देवळाली प्रवरा प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी स्वतः तिथे उमेदवार आहे आणि माग 8 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आम्ही जे काही 1-2 बोर्ड लावलेले होते, तर ते बोर्ड मागून ब्लेडनी कटरनी फाडण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की इलेक्शनचं वातावरण खराब होऊ नये म्हणून. परंतु आता पुन्हा इलेक्शन पुढे गेलं आणि आम्ही काल बोर्ड लावले, तर आमचा ह्या ठिकाणी इथं जे दिसतंय तर ह्या ठिकाणी भाजपच्या बोर्डच्या तिथं शिवसेनेचा बोर्ड होता. तर तो बोर्ड आज तिथं भाजपचा बोर्ड आहे. आमचा बोर्ड इथं खाली पडलेला होता. आता इथं तुम्हाला उभा दिसतोय हा बोर्ड. तर तुम्ही मागच्या वेळेस जे फुटेज आहे त्याच्यात दिसेल की बोर्ड खाली पडलेला होता. तो पडलेला होता की पाडलेला होता हा एक प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे. परंतु हे जी घटना घडली आहे तर ही मुद्दाम केल्यासारखी घटना आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसैनिकांना दमदाटी करणे, बोर्ड फाडणे अशा घटना घडत आहे. तरी विरोधकांनी राजकारण करताना किंवा आज मतं मागताना सरळ लोकांकडे जाऊन मतं मागा असे प्रकार करू नये. आमची विजयाची खात्री बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि बोर्ड फाडल्याने किंवा बोर्ड नसल्याने कोणी विजय होतो परत असं नसतं. परंतु हे काय जे काही कृत्य चाललेत त्यांचे हे बालिशपणाचे कृत्य आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.